मुंबई इंडियन्स जिंकायसाठी खेळली असं वाटतं का हो तुम्हाला? मला तर वाटत नाही. कारण रदरफोर्ड आणि पांड्या जर सोडला, तर कोणीतरी जिंकायचा प्रयत्न केला का? कोणीच वाटत नाही. काय तुमचं सूर्याचं खेळणं, काय तुमचं तिलकचं खेळणं, काय ते रिकल्टन थोडा बरा खेळला. रोहित शर्मा रिटायर हर्ट झाला. काय बाकीचे खेळ कोणाचा वाटला का खेळण्यासारखा? जिंकायचा प्रयत्न जिंकायसाठी खेळत आहेत असं कुठं वाटलंच नाही आहे. बरं होईल ते रदरफोर्डनं खेळला म्हणून. रदरफोर्ड जर खेळला नसता तर तुमचे 200ही झाले नसते. काय त्याची बॅटिंग होती, तशी बॅटिंग करायची काम होतं. मला तर वाटतं हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये येऊन मोठी चूक केली. कारण एकटाच प्रयत्न करतोय रे तो. बॉलिंगमध्ये त्यानंच प्रयत्न करतोय, बॅटिंगमध्ये त्यानंच प्रयत्न करत नाही. एकट्या-दुकट्याने मॅच जिंकत नाहीये. दोघंच खेळले तर तुम्ही आज 222 पर्यंत गेलात. अजून एखाद्यानं थोडा जोर लावला असता तर मी आज मॅच जिंकला असतात. काय बॉलिंगचं प्रदर्शन पहा. बुमराला विकेटच्या 3-4 मॅच झालेत. एकही बुमराला विकेट भेटल्या नाही. बोल्टची बॉलिंग चालत नाही आहे. सॅटनरची बॉलिंग तेवढी व्यवस्थित चालत नाही आहे. विकेट कुठं भेटणार आहेत मग तुम्हाला? सुरुवातीला तुम्ही बुमराला का लावत नाही आहात? बुमराला ओपनिंगला द्या बॉलिंग. तो काहीतरी करेल. कारण सुरुवातीला ओपनिंगचे विकेट काढणे फार महत्त्वाचे असतात. तुम्ही तो प्रयत्न करताय का? करत नाही आहे. अशाने तुम्ही थोडेच मॅच जिंकणार आहात. आर-सी-बीची बॅटिंग बघा आज. काय बॅटिंग राहिली. काय खेळला तो रजत. 300च्या वरच स्ट्राईक रेट होतं त्याचं. टीम डेव्हिडचं पहा, साल्टचं पहा. असा खेळ पाहिजे. कोहली दमाने खेळत होता, पण त्या कोहलीचा खेळ झाकायसाठी रजत 300च्या स्ट्राईक रेटनं खेळला. साल्टचा खेळ पहा तुम्ही. साल्टला देखील 78 रन काढले. 36 बॉलमध्ये म्हणजे 200च्या पुढचा स्ट्राईक रेट त्याचाही होता. त्यानंतर पहा तुम्ही टीम डेव्हिड 16 मध्ये 34 रन म्हणजे त्याचंही 200 प्लसचा स्ट्राईक रेट आणि रजतचं तर विचारायचंच काम नाही. 20 बॉलमध्ये 53 रन. काय बॅटिंग केला. कॅप्टनला साजेशी बॅटिंग होती तशी. असा खेळ मुंबईवाले का खेळू शकत नाहीत? मुंबईवाल्यांनी आधुनिक क्रिकेट एक्सेप्ट करायला पाहिजे. बॉलिंगमध्ये आणि बॅटिंगमध्ये. टुक-टुक करून एवढे रन चेस होत नाही आहेत. ठीक आहे, तुम्हाला 200च्या आसपास रन चेस करायचे तर ठीक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही 240 चेस करायला जाता, त्यावेळेस तुमची बॅटिंग अशी करून जमणार नाही आहे तुम्हाला. तुम्हाला बॅटिंग चांगलं करायला पाहिजे. मुंबई इंडियन्सचा खेळ बघा. रिकल्टन 37 रन केला. ठीक आहे, थोडं बहुत. रोहित शर्मा रिटायर हर्ट झाला. सूर्याचं काय खेळ आहे हो. 22 बॉलमध्ये 33 रन काढताय तुम्ही. अरे तुम्हाला 360 डिग्री म्हणलं जातंय. तुम्ही इंडियन टीमचे कॅप्टन आहात. वर्ल्ड कपमध्येही तुमचं प्रदर्शन चांगलं नव्हतं. पण IPLमध्ये तर तुम्ही प्रदर्शन करायला पाहिजे ना. काय तुमच्याकडून अपेक्षा काय आहेत फॅन्सच्या आणि तुम्ही काय खेळत त्याच्यानंतर तिलक 1 रनवर आऊट झाला. तिलकची तर माझ्या मतानं जागाच मुंबई इंडियन्समध्ये होत नाही आहे. दुसरे बखळ आहेत ना, त्यांना घ्या. काय खेळताय तुम्ही? पांड्यानं प्रयत्न केला. जवळपास मला वाटतं 22 बॉलमध्ये 40 रन काहीतरी काढला. त्यानं प्रयत्न केला आणि शेवटी रदरफोर्डनं 31 बॉलमध्ये 71 रन काढला. मग ह्याला आणखी एखादं जर कोणी साथ दिली असती, तुम्ही फक्त 18 रननं हारलात. अजून एखाद्यानं जर साथ दिली असती, तुम्ही आज मॅच जिंकला असतात. आधुनिक क्रिकेट एक्सेप्ट करायला शिका. तुमचा जे स्कोअर तुम्हाला चेस करायचा आहे, त्याप्रमाणे खेळायला शिका. असं करून नाही जिंकणार तुम्ही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कमेंटमध्ये नक्की सांगा, की मुंबई इंडियन्सनं जिंकायचा प्रयत्न केला का? आणि मुंबई इंडियन्सकडून काय चुका होत आहेत? नक्की मला कमेंटमध्ये सांगा.